तर रामराम सोयऱ्याव, आपण आपल्या काकाच्या मळ्यात आलतो. मळ्यामध्ये पंढरनानाच्या यपा आंबा असा पिवळा धमक व्हायले. यपा तुम्ही शाखा म्हणजे आणि आज तारीख आहे 11 जुलै. तर अजून यो उशीर येणार आंबा आहे, त्याच्यामुळे एकदम पिवळा धमक माले. यपा त्याच्या पाखरानं कचऱ्यानं बी केले. आता आपण याला मुळा देऊन त्या शाखा खाली पाडणारी. तुम्ही आता पाडताना पाशान हे पा बघा पत शाखा करून राहिले खाली. आपण आता झाडावरून खाली उतरलो. यपा किती शाखायचा सडा पडेल एकदम, म्हणजे गावरान माल आहे 100%. यपा आमचा ज्यानी कसा मस्त मस्त इकडं आंब्याचा आस्वाद घेऊन चालू आहे. गावरान माल आहे तो बी, हायब्रेड गिब्रेड नाही. पाय सडा ही शेतकऱ्याची समृद्धी आहे. यपा मावळाच्या माश्या सुद्धा आंबे खवराल्या. आणि तुम्ही मार्केटमध्ये गेले का तुम्हाला 1 किलो घेणं पडते, ते बी पावडरनं पिकेल, पुरे केमिकलचे. कोणाचे पोटं दुखाते आणि कोणाचे उलट्या होते आणि कोणाला काही आजार, कोणाला काही आजार. हे खरं म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आहे, स्वातंत्र्य जीवन. वाघ म्हणून जीवन जगतो ते वाघ. उत्पन्न काही निघत नाही त्याचं, पोट भारापुरतं निघतं आणि नांद बी लागतो त्याला. काही लोकाला अजिबात झाडं बांधाऱ्यावर दिसेल चालत नाही, दिसलं झाड का तोड. आणि हे पहा आपल्या काकाचं वावर आहे, आपल्याकडे बी लय झाडं मांदळ. हे पहा तुम्ही इडून तुडून पुरे आंब्यात झाड लावली. मनसोक्त किती बी खा. हे पहा आंबे तसेच उतरेल नाही आहे. तर तुम्ही आता साडा पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल किती, म्हणजे तुम्ही पुंटाला आणि शाखा काढल्यात अडचणी. झाडं पावर ते पहा वर बी म्हणजे पिवळ्या धमक शाखा आहे अजून बी. कमीत कमी 1 महिना माल पुरण इतका माल येऊ. पाणी काय साडा पडेल. जसा कडुलिंबात झाडाखाली लिंबोळ्यात साडा पडतो तसं इकडं आंब्याचा साडा पडेल. ही खरी म्हणजे शेतकऱ्याची समृद्धी आहे. आणि तुम्हाला शेतकऱ्याची नोकरीवालीच तुलना केली, नोकरीवाल्याला लय जीवन म्हणजे असं बंदिस्त जीवन आहे, बंदिस्त मुक्त जीवन नाही. पैसा भरपूर त्याच्याकडं, पण त्याला जीवनाचा खरा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्याचं आरोग्य बी खराब होतं केमिकलचं खाऊ. आणि शेतकऱ्याचं आरोग्य कष्टाचं आहे, त्या मानाने त्याचं आरोग्य बी चांगलं राहतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.